चल उतर, लवकर स्टेशन आलं. मानसी स्टेशन आलंय, पण चर्नी रोड चर्चगेट यायला अजून 2 स्टेशन आहेत. झोपली होतीस का? चांगली जागी आहे मी. चर्नी रोडलाच उतरायचंय. चल लवकर. मानसीने सुरभीला खाली उतरण्यास भाग पाडले. एरवी बडबड करणारी मानसी आज दादरला चढल्यापासून डोळे मिटून गप्प बसली होती. मानसी, बरं वाटत नाही का? आज अगदी गुमसुम आहेस. तेच सांगायचंय तुला. चल समोरच्या हॉटेलात बसूया. काय बिघडलं असेल हिचं? सुरभीच्या मनात तर्कवितर्काची चक्रे फिरू लागली. सुरभी, आईबाबांनी माझं लग्न ठरवलंय. काय? तुला न विचारताच? बाबांनी म्हणे त्यांच्या मित्राला श्यामकाकांना वचन दिलं होतं. त्यांच्या विजयशी माझं लग्न होईल असं. इतकी वर्ष कधी उल्लेख केला नाही तो. बोलू नये पण बोलतेच. संसाराचा गाडा ओढायला माझा पगार हवा होता ना? खरेच होते ते. तिच्या बाबाचा तोंडपूजा पगार घर चालवायला अपुरा पडत होता. मानशी शिकवणेसुद्धा करीत असे. ती BA झाली. तिला MA करायचे होते. मानशी आता एका डिग्रीपर्यंत शिक्षण पूर्ण झालं. आता नोकरी शोधायला लाग. माधवचं शिक्षण व्हायचं आहे. त्याला इंजिनिअरिंग करायचं आहे. माझ्या एकट्याचं मिळकतीत ते शक्य नाही. नशिबाने तिला लवकरच नोकरी मिळाली. नोकरी करताना तिने MA अर्थशास्त्र केले. तिला बढती मिळाली. तरीही तिच्या लग्नाचा विचार वडिलांच्या मनाला शिवला नाही. ऑफिसातील रमेश दिघेबरोबर तिचे सूर जुळले होते. कितीतरी दिवस त्यांच्या भेटीगाठी चालू होत्या. मेड फॉर इच अदर जोडी होती. त्या अवधीत तिने दुसऱ्यांदा MA राज्यशास्त्र केले. ती ऑफिसर झाली व आता वडिलांनी लग्नाचा प्रस्ताव मांडला. कारण माधवचं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण होत आलं होतं. सुरभी तिची अगदी सख्खी मैत्रीण असल्यामुळे तिला मानसीच्या जीवनपथाची समग्र माहिती होती. मानसी, रमेशचा विचार केलास का गं तू? सांगितलंस का आईबाबांना? ते काही ऐकून घ्यायला तयारच नाहीत. मला शपथ घातली त्यांनी. शिवाय धमकीसुद्धा दिली की विजयशिवाय दुसऱ्या कुणाशीही मी लग्न केलं तर ते जीव देतील. तसा विजय सर्वच बाबतीत रमेशपेक्षा उजवा होता. पण प्रेमात गुंतलेले मन कधी असला विचार करत नाही. मग आता तू काय ठरवलंस? विजयशी लग्न करण्याखेरीज काही पर्याय ठेवलाच नाही आईबाबांनी. नाहीतर आत्महत्या करावी लागेल. माझ्याजवळ दुसरा कोणताच पर्याय नाही. खुडी की काय तू? जीव कपाटासमान आहे का फेकून द्यायला? पण रमेशचं वाईट वाटतं गं. हो ना, त्याला हे सांगायला हवं. जीवावर येते अगदी. सुरभी, तू सांगशील का गं प्लीज? छे छे, ही तुमच्यातील वैयक्तिक बाब आहे. मी कशी लुडबुड करणार त्यात? पण तू आम्हा दोघांची जवळची मैत्रीण आहेस ना? मी माझ्या नकारावर ठाम नाही राहू शकले. शेवटी मलाच ते काम करावे लागले. डोके दुखत होते म्हणून कॅन्टीनमध्ये कॉफी प्यायला चालले होते. रमेश कॅन्टीनमधून बाहेर येताना दिसला. परतण्याचा विचार करीत होते. सुरभी, बरं झालं भेटलीस. चल, मी परत येतो कॅन्टीनमध्ये. मला तुझ्याशी थोडं बोलायचं. रमेश, मी घाईत आहे रे. खूपच डोकं दुखत होतं म्हणून क्रोसिन घेतली. वर गरम कॉफी घेते म्हणजे बरं वाटेल. मी तुझ्या जास्त वेळ घेणार नाही. फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. या धर्मसंकटातून सुटका नसल्याची सुरभीची खात्री पडली. कोणता प्रश्न पडलाय तुला? वेळ पांघरून पेडगावला गेले. सुरभी, हल्ली मानसीचं काय चाललंय? फोन केला तर कट करते आणि माझ्याजवळ सुद्धा उभी राहत नाही. माझं काही चुकलंय का? तो इतका काकुळतीला येऊन बोलत होता की तिला सांगणे भाग पडले. हे बघ रमेश, तू मानसीविषयी गैरसमज करून घेऊ नकोस. तिच्या आईवडिलांनी तिचं लग्न दुसऱ्या मुलाशी ठरवले. रमेश जवळजवळ किंचाळलाच. ठरवलंय सुद्धा? हिला न विचारता? कसं शक्य आहे? तसंच आहे. तिच्या वडिलांनी त्यांच्या मित्राला वचन दिलं होतं. ते वचन मानसीने का पाळायचं? मी कोर्ट मॅरेज करायला तयार आहे. आमच्या घरातले तिला आनंदाने स्वीकारतील. सुशिक्षित, सुंदर, सुस्वभावी मानसी कोणालाही आवडेल अशीच होती. ते सगळं खरं असलं तरी तिच्या आईवडिलांनी तिला शपथ घातली आहे. ठरवलेल्या मुलाशी लग्न केलं नाहीस तर जीव देऊ अशी धमकीसुद्धा दिली. हे सगळं सांगायचं धीरच होत नाही तिचा. नाईलाज आहे रे. मग काय बोलणंच खुंटलं. असे म्हणून लांब उसासा सोडून निराश मनाने तो निघून गेला. मानसीला सांगितल्यावर ती रडरड रडली. पुढच्याच आठवड्यात रमेशची अहमदाबादला बदली झाली. म्हणजे त्याने करवूनच घेतली. तो गेल्यावरच आम्हाला ते कळले. सुरभी, माझ्या जगण्यातला रसच संपलाय. रस काढल्यावर उरलेल्या चिपाड्यासारखं आयुष्य माझं. काही माझ्या प्रेमाची परवड. मरत नाही म्हणून जगायचं.
अशी निराश नको होऊस मानशी. तुझ्या जीवनातला नवीन पर्वाला आरंभ होतोय. काहीही कारणाने का असेना, तू विजयला जीवनसाथी म्हणून स्वीकारलं ना, मग त्याच्याशी प्रामाणिक राहा. रमेशने बदली करून घेतली, ते एका अर्थी बरंच झालं. मला तर त्याची फसवणूक केल्यासारखं वाटतंय. माहिती नाही मी विजयला साथ देऊ शकेन का. मानसी, तुला खंबीर झालंच पाहिजे. मनाच्या पाठीवरून भूतकाळ पुसून टाक. मला माहीत आहे, सांगणं सोपं आहे, वागणं कठीण आहे. पण मनाचा निर्धार कर आणि पुढे हो. सतत मनावर बिंबवून तिला लग्नाला तयार केली. ऑफिसमध्ये सर्वांनाच तिच्या व रमेशच्या संबंधाबद्दल माहिती होते. त्यामुळे या विवाहाबाबत तिच्यावरच टपका ठेवला गेला. आजकालच्या मुली बिनदिक्कत दुसऱ्यांच्या भावनाशी खेळतात. पैसेवाला मिळाल्यावर कसलं प्रेम आणि कसलं काय. बरं झालं रमेशनं बदली करून घेतली, नाहीतर झुरून वाट लागली असती त्याची. वस्तुस्थिती फक्त सुरभीलाच माहीत होती, पण कोणाकोणाचं तोंड बंद करणार म्हणून तिने गप्प राहणंच पसंत केले. लग्नाला ऑफिसातले अगदी हातावरच्या बोटावर मोजण्या इतकेच सदस्य हजर होते. एका महिन्याच्या रजेनंतर ती हजर झाली तेव्हा बरीच फ्रेश वाटत होती. सिल्कची भारी साडी, ठसठसीत मंगळसूत्र, हिरवा चुडा यामुळे तिचे मूळचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत होतं. सुरभीला राहावलं नाही. आज खुशीच दिसतोय एक माणूस. मस्त झालं ना हनीमून? झाला एवढंच खरं. मला विजयच्या ठिकाणी रमेशच दिसतो गं. मग मी बेचैन होते. त्याला साथ नाही देऊ शकत. अपेक्षा भंग होत असणार त्याच्या. पण मी तरी काय करू? एक मात्र खरं, विजय खूप चांगला आहे. माझा मूड सांभाळून वागत होता. माझा शब्द पडू देत नव्हता. त्याला माझा भूतकाळ माहीत असेल का गं? सांगायला अवसरच मिळाला नाही. खरोखरच चांगला जोडीदार मिळालाय तुला. आता मन लावून संसार कर. माझ्या प्रेमाच्या थडग्यावर संसाराची इमारत कशी उभी करू? हतबल आहे मी. त्याच्या घरी जणू लक्ष्मी पाणी भरत होती. विजयसुद्धा हौशी होता. नेहमी मानसी भारी भारी साड्या नेसून येत होती. परफेक्ट मॅचिंग ही तर तिची खासियतच होती. लग्नाला 2 वर्ष झाली तरी काहीच प्रगती न झाल्यामुळे तिची सासू कुरकुर करू लागली. सुरभी, हल्ली आई खूप चिडचिड करतात. मला मूल न होण्याबद्दल टोचून बोलतात. सारखी वतवैकल्प आणि पूजा अर्चा करायला लावतात. विजयला सुद्धा सांगता येत नाही. माझं आयुष्य म्हणजे समस्या आणि दुःखाचा सागरच आहे. असं नसतं मानसी. आयुष्य हे सुखदुःखाच्या धाग्यांनी विणलेलं वस्त्र असतं. पण सुख पाहता जवापाळे, दुःख पर्वता एवढे, असं प्रत्येकालाच वाटतं. मला सांग, तुला मूल हवंय ना? आता लग्न केलंय तर मूल व्हायला हवं, निदान सासूबाईसाठी. मग तुम्ही डॉक्टरकडे जा आणि त्यांचा सल्ला घ्या. ती दोघंही डॉक्टरकडे गेली. रिपोर्ट्सवरून दोघांमध्ये काहीही दोष नसल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. मानसीचा जीव भांड्यात पडला. मानसी, तू विजयाच्या सहवासात सुखी आहेस ना? आहे, कारण मी त्यांच्यात रमेशला बघते. तसं करू नको मानसी. रमेश हा तुझा भूतकाळ आहे, तो मागे पडला आहे. पण विजय तुझा वर्तमान आणि भविष्य आहे. तुझं सुख त्याच्यावरच अवलंबून आहे. हे मनावर बिंबव आणि तू त्याच्याशी समरस हो. प्रयत्न करीन, पण प्रेम जबरदस्तीने केलं जात नाही, ते आपोआप होतं. ऑफिसमधली नवरात्रीच्या कार्यक्रमाला ती सुरेख दिसत होती. हिरवी जरीची साडी, हिरवा मॅचिंग साज, भरघोस गजरे. एकच गोष्ट खटकत होती. तिने अंगभर पदर घेतला होता. एरवी ती एका खांद्यावर पिन करीत असे. मानसी, इतका छान साज केला आहेस. काकूबाईसारखं अंगभर पदर कशाला घेतलास? नेहमीसारखं पिन कर ना. अगं, लो नेकचा ब्लाऊज आहे ना, म्हणून अंगभर पदर. मानसी, हल्ली सगळ्यांचेच लो नेक ब्लाऊज असतात. तुझी गोरीपान पाठ छान दिसेल हिरव्या बॅकग्राऊंडवर. काहीतरी काय आहे तसं छान दिसतंय. ते काही नाही, मीच करते, असे म्हणत सुरभी तिचा पदर बाजूला करायला लागली. एकदा सांगितलं ना मला असाच पदर हवाय म्हणून. ती एवढ्या जोरात ओरडली की सुरभी तिच्यापासून लांबच गेली. नंतर ती धावतच वॉशरूममध्ये गेली. काहीतरी गडबड असल्याचे जाणून सुरभीसुद्धा तिच्या मागे धावली. ओक्साबोक्शी रडत असलेल्या मानसीने पदर बाजूला केला व सुरभीकडे पाठ केली. सुरभी, नीट बघ. अरे बापरे, हे कधी झालं? कधी आले माहीत नाही. कालच माझ्या लक्षात आलं. खरं तर आज मी हेअरस्टाईल करणार होते. काल संध्याकाळी ट्राय केली आणि पुढे मागे आरसा ठेवून बघत होते तर या पांढऱ्या डागाने डोळ्यापुढे काळोखी आणली. विजयला सांगितलं का? नाही, मी आपणहून सांगणारच नाही. कळेल तेव्हा कळेल. आपण ताबडतोब डॉक्टरकडे जाऊया. डॉक्टरांनी औषधे दिली, परंतु बरे होण्याची खात्री दिली नाही. जवळजवळ 1 महिन्याने तिने सुरभीला परत चर्नी रोडला गाडीतून खाली बोलावले. सुरभी, त्याला कळलं गं.
त्याने सासूबाईला सांगितलं. दोघांनीही माझ्यावर आग पाखडली. औषधे घेतेस ते सांगितलं का? सांगितलं ग, पण त्यांना वाटतंय लग्नाआधीपासूनच हे आग आहे आणि आम्ही त्यांना फसवले. त्यांनी मला ताबडतोब घर सोडायला सांगितलं. घटस्फोट देणार आहे तो. सुरभी, माझ्या नशिबात संसार सुख नाहीच आहे. 2 वेळा डाव अर्ध्यावर सोडलाय. काय करू मी आता? जीव देण्या वाचून पर्यायच नाही. असं विद्रूप घेऊन कशाला जगायचं? ती धाय मोकलून रडू लागली. कॉफी शॉपमधील सगळी त्यांच्याकडे पाहू लागली. सुरभीला काही सुचेना. मानसी, कूल डाऊन, शांत हो. सगळे आपल्याकडेच पाहत आहेत. त्यांनी घराबाहेर काढलं तर माहेरी राहा. तिथेही राहायचं नसेल तर वर्किंग वुमेन हॉस्टेल्स आहेत की भरपूर. तुझी नोकरी अबाधित आहेच. न जाणो वैद्यकीय उपचाराने तुला बरंही वाटेल. त्याच दिवशी संध्याकाळी ती माहेरी राहायला गेली. घटस्फोटाची कार्यवाहीसुद्धा सुरू झाली. कुठलीही वाईट गोष्ट लवकर पसरते या रिवाजानुसार तिच्या शरीरावरील पांढरे डागसुद्धा पसरू लागले. दादावहिनी कुरकुर करू लागले. मानू, तुझ्यावर वाईट परिस्थिती आली आहे हे खरंय, पण आमच्या पदरी मुलगी आहे. तिच्या भवितव्याचा प्रश्न आहे. तेव्हा तू योग्य दिशेने विचार करावासं असं मला वाटतं. ज्या भावांच्या भल्यासाठी तिने आपल्या भवितव्याचा विचार बाजूला सारला होता, त्याच भावाने तिला असहाय्य केले. तिच्या मनाला यातना झाल्या. आधार होता फक्त सुरभीचा. वकिलांकडे, कुटुंब न्यायालयात खटला घालताना तिचीच साथ होती. घटस्फोट तर होणारच होता. तोपर्यंत दादाकडे राहायचं व नंतर वर्किंग वुमेन हॉस्टेलमध्येच राहण्याचा निर्णय घेऊन त्या दृष्टीने तिने हालचालीसुद्धा सुरू केली. अखेर निर्णयाचा दिवस आला. विजयला समोर बघून तिला भरभरून आले. तिने सुरभीचा हात घट्ट पकडून ठेवला होता. अखेर अपेक्षेप्रमाणे निकाल लागलाच. सुरभी, मी लगेच हॉस्टेलवर जाणार आहे. मानसी, तुझं सामान आणली आहे ना? बॅग. दादावहिनी कुठे आहे? तू येतेस ना बरोबर? दादावहिनी कोर्टात हजर होती. हो, तर आज पूर्ण दिवस मी तुझ्याबरोबर असणार आहे. मानसीला कडक उन्हात थंडाव्याचा भास झाला. तेवढ्यात माधव दादा तिच्याजवळ आला. बॅग तिच्याजवळ ठेवली. हे तुझे कपडे आणि दागिने. ऑल द बेस्ट. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. सुरभीने समजूत घातली. मानसी, शांत हो. आपण परिस्थितीला तोंड द्यायचं ठरवलंय ना, मग कच नाही खायची. शांतपणे तिने दादाकडची बॅग घेतली व दोघीही बाहेर आल्या. त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. समोर रमेश उभा होता. संमिश्र भावनांचा कल्लोळ मानसीच्या चेहऱ्यावरून ओसंडत होता. ती अवाक झाली. सुरभीनेच आश्चर्य व्यक्त केले. रमेश, तू आणि इथे कशासाठी आलास? सुरभी, मानसीचा घटस्फोट वगैरे झालंय याची मला काहीही फरक पडत नाही. मी माझ्या प्रेमाची पूर्तता करण्यासाठी आलोय. त्याने लाल गुलाबाचे फूल मानसीच्या हातात दिले तेव्हा ती भानावर आली. मला आजच घटस्फोट मिळणार ते तुला कसं कळलं? आमच्या सेक्शनचा संतोष जाधव आहे ना, तो तुझा सगळा वृत्तांत मला देत होता. मी कायम त्याच्या संपर्कात होतोच. मला सगळी इत्थंभूत माहिती आहे. छुपा रुस्तम निघालास हा संतोष. पण बरंच झालं ना. रमेश, हे बघ, तू जर दयेपोटी माझा स्वीकार करत असशील तर ते मला मान्य नाही. एकटं राहण्याचं मानसिक ध्येय आलंय मला. मानसी, मी तुझ्या स्वभावावर आणि गुणवत्तेवर प्रेम केलं, शरीरावर नाही. दोघांचंही पहिलं प्रेम आहे हे. मर्मबंधातल्या ठेवीसारखं जपूया. डागाळलेला चंद्र सर्वांना शीतलता देतोच ना, तशीच तू माझ्या जीवनात ये आणि चांदण्याची बरसात कर. अखेर हरवलेलं गवसलं माझं प्रेम, असं म्हणून मानसीने आवेगाने रमेशला मिठी मारली. सुरभीने सावध केले. हे फॅमिली कोर्ट आहे. भानावर या. एक मात्र खरं, इथे लग्न मोडतातच असं नाही, पुनर्मिलनसुद्धा होऊ शकतं. रमेशनं काव्यातून भावना व्यक्त केल्या. प्रेम म्हणजे प्रेम असतं, सर्वांचं सेम नसतं. हो कविराज, बहुत खूप. आता या 2 बॅगा आणि त्यांची मालकीण सांभाळा. तुम्ही हाकलून देण्याआधीच निघते. शेवटचा दिवस गोड झाला. खदखदून हसत तिघेही मार्गस्थ होतात. वातावरणात धून लहरते. हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे. मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली हे कमेंट्सद्वारे नक्की कळवावे. व चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या वीणा व्हॉइस मराठी स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण संपूर्ण कथा शेवटपर्यंत ऐकल्यामुळे आपले मनापासून धन्यवाद.